नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटेचम कॉलेज यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA वर्गातील सेमिस्टर 2 चा जो आपला पेपर आहे ह्युमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोल यातील प्रकरण क्रमांक 2 पॉप्युलेशन म्हणजेच लोकसंख्या यावर चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपला जो पहिला उपघटक आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, यावर आपण मागील 5 तासामध्ये चर्चा केली, 5 ते 6 तासामध्ये चर्चा केली. आज आपण याच घटकाचा पुढचा जो भाग आहे तो म्हणजे जगातील जागतिक लोकसंख्येचे वितरण कशा प्रकारे आहे यावर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारामध्ये एकूण 3 उपघटक आहे. या 3 उपघटकापैकी पहिला उपघटक जो आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक, हा आजच्या तासाला आपल्याला सापडणार आहे. आणि उद्यापासून आपण दुसरा अत्यंत महत्वाचा घटक जो आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत याला चर्चा करू. चला तर मग आता आपला पहिला जो घटक आहे त्याचा शेवटचा भाग आहे जागतिक लोकसंख्या वितरण जे आहे त्यावर परिणाम करणारे घटक आपण बघितले आहे. आता प्रत्यक्ष जागतिक लोकसंख्या वितरण कसं आहे याची चर्चा आजच्या तासाला आपण करूया. विद्यार्थी मित्रांनो, जगातील लोकसंख्या वितरणाचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात जर आपण बघितलं, सर्व जगातील लोकसंख्या वितरणाचा अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट अत्यंत महत्वाची लक्षात येते. ती अशी की जगामध्ये ज्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे, ज्या ठिकाणी मानवाच्या मूलभूत गरजा सहज पूर्ण होऊ शकेल, जो मानवी वस्तीच्या दृष्टिकोनातून सुरक्षित प्रदेश आहे, अशा ठिकाणी प्रामुख्याने मानव हा त्याचा निवास करत असतो. आणि जगामध्ये आपल्याला माहिती आहे की जगातील संपूर्णपणे भौगोलिक वितरण बघा, भौगोलिक घटकांचे वितरण बघा, त्या ठिकाणी एक असं लक्षात येईल की सर्वीकडे परिस्थिती सारखी नाही, नैसर्गिक पर्यावरण सर्वीकडे सारखे नाही. त्यामुळं त्याचा परिणाम लोकसंख्या वितरण होतो. आपण बघितलंय मागच्या तासाला की एखाद्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती कशी आहे, राजकीय परिस्थिती कशी आहे, धार्मिक परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, आर्थिक परिस्थिती कशी आहे, या संपूर्ण घटकावर त्या ठिकाणच्या लोकांचं केंद्रीकरण किंवा त्या ठिकाणचे लोकांची वस्ती स्थिर होण्याचे प्रमाण अवलंबून असतं. आणि म्हणून जगामध्ये सर्व घटक सारखे नाही, त्यामुळं या घटकांच्या अनुकूलतेनुसार किंवा प्रतिकूलतेनुसार त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण आढळतं. म्हणून या जगातील संपूर्ण तुम्ही प्रत्यक्ष नकाशा पाहिजे त्याच्यावर सहज लक्षात येईल तुम्हाला, जगामध्ये लोकसंख्येचं वितरण विषम स्वरूपाचे आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते सारखं नाही. तसं बघितलं तर लोकसंख्या वितरण जर अभ्यासायचं असेल तर त्याच्या 2 पद्धती आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही पद्धतीची आपण चर्चा करूया, पण या तासाला एकाच पद्धतीचं आपण त्या ठिकाणी सविस्तर माहिती बघूया. बघा, पहिली पद्धत काय आहे की जगामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली, त्या ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेतली, तर असं लक्षात येईल की जगामध्ये तिथल्या भौगोलिक परिस्थितीच्या अनुकूलतेनुसार काही ठिकाणी दाट लोकसंख्या आहे, काही ठिकाणी मध्यम लोकसंख्या आहे, तर काही ठिकाणी खूपच ज्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती किंवा नैसर्गिक घटक प्रतिकूल आहे अशा ठिकाणी अत्यंत विषम म्हणजे अत्यंत विरळ लोकसंख्या आहे. किंबहुदा काही ठिकाणी लोकसंख्याच आढळत नाही. म्हणजे हे जे आहे, आपण साधारणपणे लोकसंख्येचं सर्वसाधारण केंद्रीकरण कसं झालंय, हा एक पहिला घटक आहे, पहिली पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण काय करतो, सर्वसाधारणपणे दर चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात हा घटक लक्षात घेऊन लोकसंख्येच्या घनतेच्या वितरणानुसार आपण त्या ठिकाणी लोकसंख्येचं वितरण अभ्यासतो. म्हणून आपण पहिली जी पद्धत आहे ती महत्वाची आहे, दुसरी सुद्धा महत्वाची आहे, पण आपण तिच्यावर चर्चा करणार नाही. मी तुम्हाला ती पद्धत फक्त एका नकाशाच्या माध्यमातून सांगेल, पण त्या मागे परत पहिल्या घटकान जो आपण अभ्यास करतो ना विद्यार्थी मित्र, तोच आहे. बघा, मी तुम्हाला आधी स्पष्टीकरण देतो का कसं. आता बघा, ज्या ठिकाणी दर चौरस किलोमीटरला लोकसंख्या जास्त आहे, म्हणजे तिथं का जास्त आहे त्याची कारण जर शोधली तुम्हाला तर परत तेच दिसेल की त्या ठिकाणी मानवी वस्तीला, मानवी जीवनाला सर्व घटक अनुकूल आहे, म्हणून त्या ठिकाणी लोकांचं केंद्रीकरण झाले. तर या उलट ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता खूपच कमी आहे, विरळ आहे, अशा ठिकाणी का विरळ आहे त्याच्या मागचं जर तुम्ही कारण शोधलं तर ते कारण काय असणार आहे, त्या ठिकाणच्या भौगोलिक घटकांची प्रतिकूलता. म्हणजे आपल्याला स्वतंत्र अभ्यास करायची गरज नाही, फक्त त्याचं स्पष्टीकरण देताना आपण वेगळ्या पहिल्या याच्यामध्ये आपण भौगोलिक घटकांना महत्व देत आहोत आणि दुसऱ्या याला आपण काय करतोय, लोकसंख्येची घनता आपण बघू आणि त्या मागील कारण की त्या ठिकाणी का लोकसंख्या जास्त
जास्त आहे, लोकसंख्येची घनता जास्त का आहे, त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता मध्यम का आहे किंवा अति कमी का आहे ते आपण शोधूया. आपण सुरुवातीला आपण बघूया त्या ठिकाणी की जगातील थोडस आपण एका तक्त्यावर आपण त्या ठिकाणी सुरुवातीला 2018च्या आकड्यावरनुसार जगातील प्रत्येक खंडातील जे 7 खंड आहे त्या 7 खंडामध्ये किती लोकसंख्या होती, म्हणजे एकूण जगापैकी त्या ठिकाणी प्रत्येक खंडाने किती टक्के लोकसंख्या म्हणजे त्या ठिकाणी किती टक्के जगातील लोकसंख्या स्थिर झाली आहे हे आपण बघूया. आणि परत त्याच खंडाने जगातील किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे आणि त्या तुलनेनं त्या ठिकाणी लोकसंख्या किती आहे याबद्दल आपण या तक्त्यावर आपण चर्चा करूया सुरुवातीला. नंतर आपण प्रत्यक्ष वितरण जे आहे जगातील दाट लोकसंख्येचे प्रदेश, मध्यम लोकसंख्येचे प्रदेश आणि विरळ किंवा अत्यंत रिक्त प्रकारचे लोकसंख्या नसलेले प्रदेश यावर आपण चर्चा करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा तक्ता तुमच्या डोळ्यासमोर टाका. याच्यामध्ये पहिल्यांदा खंड आहे, 7 खंड नाव आहे. आशिया आहे, आफ्रिका आहे, युरोप आहे, उत्तर अमेरिका आहे, दक्षिण अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे आणि अंटार्क्टिका आहे. तर दुसऱ्या कॉलम मध्ये, तिसऱ्या कॉलम मध्ये लोकसंख्या दिली त्या प्रत्येक खंडाची, ती कशात दिली आहेत, कोटीमध्ये दिली आहेत. उदाहरणार्थ आशियाची किती कोटी आहे, 443.62 कोटी इतकी आहे. आफ्रिकेची 121.61 कोटी आहे, युरोपची 73.88 कोटी आहे, उत्तर अमेरिकेची 57.90 कोटी आहे, दक्षिण अमेरिकेची 42.25 कोटी आहे आणि ऑस्ट्रेलिया खंडाची, खंड आहे लक्षात ठेवा, देश नाही, 3.99 कोटी आहे. आणि अंटार्क्टिका खंडावर मानवी वस्ती नाही आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यामुळे ती लोकसंख्या आपण निरंक दाखवले. आता बघा, आता या सुरुवातीला या प्रत्येक खंडानं 100 पैकी जगातील किती क्षेत्र व्यापलेले आहेत. आशिया खंडामध्ये 29.71 आहे, आफ्रिकेमध्ये 20.14 आहे, युरोपमध्ये 6.78% आहे, उत्तर अमेरिकेमध्ये 16.47% आहे, दक्षिण अमेरिकेला 11.89 आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये 5.68%. बघा आता दोन्ही डोळ्यासमोर घ्या तुम्ही. बघा आशिया खंडामध्ये क्षेत्रफळ किती आहे, 29.71 आणि मग लोकसंख्या बघा जगाची किती आहे, 59.69%. म्हणजे जवळपास डबल लोकसंख्या आहे त्या ठिकाणी. आणि आफ्रिकेकडे बघा 20.14% क्षेत्र आहे आफ्रिकेने, पण लोकसंख्या तुलनेनं कमी आहे, 16.36% आहे. आणि उत्तर अमेरिकेमध्ये बघा तसंच आहे, किंबहुदा उत्तर अमेरिकेमध्ये जमीन जास्त आहे, 16.47% आहे आणि लोकसंख्या फक्त किती वाटेल आहे त्यांच्या, 7.69%. दक्षिण अमेरिकेमध्ये काय आहे, क्षेत्रफळ किती आहे, 11.89% आहे आणि लोकसंख्या 5.68% आहे. आणि बघा ऑस्ट्रेलिया खंडाच्या बाबतीत तर एकदमच प्रतिकूल परिस्थिती आहे. तुलनेनं त्या ठिकाणी जगातील 5.68% जागा आहे, क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या 1% सुद्धा नाही, फक्त किती आहे, 54%. म्हणजे यावरून काय कळेल तुम्हाला की बघा विद्यार्थी मित्रांनो, की आशिया खंड, आफ्रिका खंड तुलनेनं या ठिकाणी लोकसंख्या काय आहे, जास्त आहे. तर तुलनेनं युरोप आणि दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिकेमध्ये लोकसंख्या ही मध्यम आहे आणि उत्तर अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये आणि अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये लोकसंख्या अत्यंतच कमी आणि विरळ आहे किंवा काही ठिकाणी नाही सुद्धा. यालाच आपण विषम लोकसंख्येचं वितरण असं म्हणतो. मग आता हे का आहे, त्याच्या मागची कारण आपल्याला शोधायला आहे. म्हणून चला तर मग आता आपण कोणत्या ठिकाणी अतिदाट लोकसंख्या आहे, कोणत्या ठिकाणी मध्यम लोकसंख्या आहे आणि कोणत्या प्रदेशामध्ये लोकसंख्या अत्यंत विरळ आहे किंबहुदा काही ठिकाणी रिक्त आहे त्यावर आपण चर्चा करूया. बघा सुरुवातीला आपण त्या ठिकाणी बघूया. आता बघा हा लोकसंख्या वितरणाचा. आता इथं बघा साधारणपणे लोकसंख्येची घनता एखाद्या प्रदेशामध्ये किती आहे त्यानुसार हे ग्रुप पाडलेला आहे बघा त्या ठिकाणी. म्हणजे दर चौरस किलोमीटरला किती लोक राहतात, म्हणजे दर चौरस म्हणजे 1/1 किलोमीटर तुम्ही चौकोन घेतला, एरिया घेतला, क्षेत्रफळाचा घेतला, त्याच्यामध्ये किती लोक राहतात त्या ठिकाणी. उदाहरणार्थ हा जो दाट आहे ना इथं एकदम ब्लॅक दिलेले, डार्क ब्लॅक आहे, त्या ठिकाणी दर चौरस किलोमीटरला विद्यार्थी मित्रांनो 200 पेक्षा जास्त लोक राहतात त्या ठिकाणी. त्याच्यानंतर हा बघा इथं चौकोनामध्ये सूची दिली आहे बघा त्या ठिकाणी, हा चौकोन आहे, असे जाळी सदृश्य, त्या ठिकाणी दर चौरस किलोमीटरला किती 100 ते 200 लोक राहतात. आणि ज्या ठिकाणी आडव्या रेषा मारल्या आहे त्या ठिकाणी साधारणपणे दर चौरस किलोमीटरला 50 ते 100 लोक राहतात त्या ठिकाणी. आणि इकडे बघा त्या ठिकाणी की काही ठिकाणी उपलब्ध नाही, म्हणजे ज्या ठिकाणी उपलब्ध नाही, लोकसंख्याच नाही, तिथल्या आकडेवारी नाही, लोकच राहत नाही त्या ठिकाणी. उदाहरणार्थ ग्रीनलँडचा काही भाग असेल बघा, काही ठिकाणी असे डॉट डॉट दाखवले त्या ठिकाणी इथं लोकसंख्येचं घनता अत्यंत विरळ आहे बघा. या ठिकाणी दर चौरस किलोमीटरला 25 पेक्षा कमी लोक राहतात.
म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की याच्यानुसार आपण जगातील लोकसंख्या वितरणाचे 3 गट पाडू शकतो. एक अतिदाट लोकसंख्या, दुसऱ्या त्या ठिकाणी मध्यम लोकसंख्या, तिसरा आहे अत्यंत कमी किंवा विरळ लोकसंख्या. मग या दृष्टिकोनातून आपण मी जी दुसरी पद्धत सांगितली ना त्या पद्धतीसाठी विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा नकाशा टेन्सिलच्या माध्यमातून तुम्हाला सहज काढता येईल. आणि म्हणून आपण हे लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यासाठी मात्र तुम्हाला काय माहिती पाहिजे, प्रत्येक खंडाची किंवा प्रत्येक देशाची लोकसंख्या माहिती पाहिजे. आपण हा नकाशा तयार केलाय 2018च्या आकडेवारीनुसार. म्हणून लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही परीक्षेमध्ये किंवा कुठेही त्या ठिकाणी या संदर्भामध्ये विवेचन कराल, चर्चा कराल, उत्तर लिहाल, त्यावेळेला तुम्ही कोणत्या वर्षाच्या लोकसंख्येचा डेटा घेतलेला आहे याचा संदर्भ तिथं देणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला त्या ठिकाणी ते अधिक प्रकारे चांगल्या प्रकारे स्पष्ट करता येईल. चला तर मग आपण आता पहिला जो घटक आहे लोकसंख्येचं जागतिक वितरणामध्ये दाट लोकवस्तीचा प्रदेश. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी सुरुवातीला सांगितलं, परत एकदा सांगतो, ज्या ठिकाणी मानवाच्या गरजा सहज पूर्ण होतील, तिथली भौगोलिक परिस्थिती चांगली आहेत, अशा ठिकाणी लोकसंख्या दाट आणते. कारण का, तिथं सहज सुखी जीवन त्या ठिकाणी जगता येतं, त्याच्या गरजा मानवाच्या पूर्ण करता येतात. बघा याच्यामध्ये काही प्रमुख मी सांगतोय त्या ठिकाणी. बघा पूर्व आशिया आहे, दक्षिण आशिया आहे, पश्चिम युरोप आहे, उत्तर अमेरिकेचा भाग, ही जी प्रदेश आहे ही संपूर्ण प्रदेशामध्ये अतिदाट लोकसंख्या आहे. विशेषतः 2 देशांचं नाव आपल्याला इथं घ्यावं लागेल. एक म्हणजे चीनची लोकसंख्या 142.76 कोटी होती. आणि मी या ठिकाणी सांगतोय हे कधीच घेतलेलं आहे त्या ठिकाणी 2018चं. आणि जपानमध्ये 12.31 कोटी. म्हणजे हे जे आहेत पूर्व आशियामधील 2 देश आहेत. आणि बाकीचा आशियातील इतर देश आपल्याला माहिती आहे, भारत आहे, भारताचे शेजारी आहे त्या ठिकाणी, किंवा प्रत्येक ज्या ठिकाणी समुद्राची सागर किनारपट्टी आहे ना अशा ठिकाणी सुद्धा दाट लोकसंख्या आढळते. आणि याच्या उलट मी तुम्हाला सांगतो की आशियाच्या काही भागामध्ये भारत असेल, इंडोनेशिया असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, फिलिपाईन्स असेल, थायलंड असेल, व्हिएतनाम असेल, श्रीलंका असेल, कंबोडिया असेल, म्यानमार, ही संपूर्ण देश आशिया खंडातील आहे. या संपूर्ण खंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो दाट लोकसंख्या आहे. याच्या मागे महत्वाचं कारण काय माहिती आहे का, या अनेक देशांमध्ये अत्यंत सुपीक असं अनेक नद्यांचं मैदानी प्रदेश आहे, मैदानी खोऱ्याचा प्रदेश आहे. आणि अशा ठिकाणी आपल्याला माहिती आहे पाणीही उपलब्ध आहे, शेती व्यवसाय विकसित झालाय. आणि या देशांनी जी आता नावं घेतली, या देशांनी जवळपास 10 देश आहे, यांनी जगातील 30% लोकसंख्या यांच्याकडे आहे. बघा तुम्ही विचार करा, म्हणजे याचा अर्थ काय, या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती अनुकूल आहे. म्हणून बघा जगाच्या नकाशामध्ये ही अतिदाट लोकसंख्येचे प्रदेश आहे. त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती, तिथल्या नद्या खोऱ्यांचा प्रदेश, उद्योगधंद्यांचा विकास, त्या ठिकाणी शेतीचा विकास, या संपूर्ण कारणामुळे या भागामध्ये दाट लोकसंख्या आढळते. विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये आणखी काही प्रदेश आहे त्या ठिकाणी, हे मी तुम्हाला सांगतो की इथं मी आत्ताच सांगितलं की काही नद्यांची मी तुम्हाला नाव सांगतो, मुद्दाम सांगतो, कारण आपल्याला उदाहरण म्हणून त्या ठिकाणी लिहावं लागेल. त्याच्यामध्ये गंगा आहे, भारतातील गंगा, यमुना, नर्मदा, गोदावरी, सिंधू नदी आहे भारत आणि पाकिस्तान मधली, इरावती म्यानमार मधली आहे. या संपूर्ण नद्या असेल, किंवा चीन मध्ये आहे, वयांगो असेल, यांगत्से असेल, या नद्या, या संपूर्ण नद्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या केंद्रित केली आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या ठिकाणची अनुकूल भौगोलिक परिस्थिती. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो जगामध्ये ज्या ठिकाणी अशी अनुकूल परिस्थिती आहे त्या ठिकाणी तुम्हाला दाट लोकसंख्या आढळ, हे लक्षात ठेवा. म्हणून विशेषतः मी आता जी नावं सांगितली त्या ठिकाणी, मग आशिया खंड असेल, वायव्य युरोप असेल, उत्तर अमेरिकेचा काही भाग असेल, या संपूर्ण प्रदेशामध्ये किंवा किनारवर्तीचा प्रत्येक खंडाच्या किनारवर्तीचा जो भाग आहे या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालंय. मग काही ठिकाणी शेती हे प्रमुख कारण आहे, काही ठिकाणी उद्योगधंद्यांचं केंद्रीकरण आहे, काही ठिकाणी शेती आणि उद्योगधंदे दोन्हीचं केंद्रीकरण आहे. या कारणामुळे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी दाट लोकसंख्या आढळते, हे लक्षात ठेवा. आणि परत एकदा सांगतो, विशेषतः युरोप खंड असेल, उत्तर अमेरिका असेल, दक्षिण अमेरिकेचा काही भाग असेल, आशियातील काही भाग आहे, या पूर्व आशियामधला काही भाग आहे, या संपूर्ण देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्या केंद्रित जी झाली आहे ती फक्त आणि फक्त शहरामध्ये, महाकाय नगरांमध्ये झाली आहे. त्याचं एकमेव कारण याच देशांमध्ये, या प्रदेशामध्ये असलेलं नागरीकरण, या ठिकाणी असलेल्या उद्योगधंद्यांच्या सुविधा, त्या ठिकाणी किंवा इतर वाहतूक, दळणवळण, या संपूर्ण सुविधांमुळे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दाट लोकसंख्या आढळते, हे लक्षात ठेवा. विशेषतः मी तुम्हाला सांगेल पश्चिम युरोपचा भाग असेल त्या ठिकाणी, हा पश्चिम युरोपचा भाग या ठिकाणी आहे. त्यानंतर उत्तर अमेरिकेला पंचमा महासरोवरचा प्रदेश आहे, किंवा त्या ठिकाणी वायव्यकडचा काही भाग आहे अमेरिकेचा त्या ठिकाणी, किंवा तिकडे
नॉर्थ ईस्टच्या प्रदेशामध्ये काय भाग आहे, किनारवरती पश्चिम किनारपट्टी आहे, पूर्व किनारपट्टी आहे अमेरिकेच्या त्या ठिकाणी, या संपूर्ण ठिकाणी फक्त आणि फक्त उद्योगधंद्याचा विकास झाल्यामुळं प्रचंड प्रमाणात लोकसंख्या ठिकाणी केंद्रित झाली. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, आग्नेय ब्राझील असेल, इजिप्तमधील नाईल नदी असेल, नायजेरिया असेल त्या ठिकाणी, किंवा जावा समुद्र बेट असेल, या संपूर्ण ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालंय. म्हणून या ठिकाणी लोकसंख्या कशी आढळते, अतिदाट असते, जास्त आढळते. दुसरा प्रदेश आहे मध्यम लोकसंख्येचा प्रदेश. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा घटक जर लक्षात ठेवायचा असेल त्याचं सोपं कारण आहे. पहिल्यांदा काय करायचं, आपण संपूर्ण जास्त दाट लोकसंख्येचा प्रदेश काय तो जर तुम्ही लक्षात ठेवला, आणि परत सर्वात कमी लोकसंख्येचा प्रदेश लक्षात ठेवला, तर उरलेला प्रदेश हा मध्यम लोकवस्तीचा प्रदेश आहे. बघा जगातील याच्यामध्ये दोन घटक आहे की शेतीसाठी काही अनुकूल परिस्थिती आणि उद्योगधंद्यासाठी अनुकूल परिस्थिती, आणि यामुळे या प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या मध्यम आढळते. बघा याच्यातील काही मी प्रदेशाचा मुद्दाम उल्लेख करतो की तुमच्या लक्षात येईल. मेक्सिको असेल त्या ठिकाणी लोकसंख्या ही काही ठिकाणी मी तुम्हाला कोटीमध्ये दिली आहे कंसामध्ये. उत्तर अमेरिकेतला मध्यवर्ती भाग असेल, दक्षिण अमेरिकेतला पूर्व ब्राझील असेल, पेरू असेल, कोलंबिया असेल, अर्जेंटिना असेल, या व्यतिरिक्त रशियाचा नैऋत्य भाग आहे, आफ्रिकेतील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश आहे, आफ्रिकेतील अल्जेरिया आहे, ट्युनिशिया आहे, मध्य पूर्वेतील आशियाई देश आहे, इस्रायल असेल, तुर्कस्तान असेल, इराण असेल, लेबनॉन असेल, इराक असेल, या संपूर्ण प्रदेशाचा समावेश या मध्यम लोकसंख्येच्या प्रदेशामध्ये होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी का आढळतो, तुम्ही थोडंसं केंद्र त्याच्याकडे लक्ष दिलं, तुमच्या सहज लक्षात येईल. या ठिकाणी मध्यम स्वरूपाची जी लोकसंख्या आढळते त्याला 2-3 घटक आहे. काही ठिकाणी शेती हा उद्योग आहे, काही ठिकाणी उद्योगधंदे आहे, आणि काही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खनिज तेलाचं जे वितरण आहे, खनिज तेलाच्या खाणी आहे, खाणकाम व्यवसाय आहे, या ठिकाणी श्रेय जातं. विशेषतः मी तुम्हाला सांगेल, इस्रायल, तुर्कस्तान, इराण, लेबनान, इराक यासारखे जे देश आहे, असे मध्य पूर्वेतील देश, यामध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त खनिज तेलाचा विकास झालेला आहे. डिझेल असेल, पेट्रोल असेल, नैसर्गिक वायू असो, यामुळं या ठिकाणी खाणकाम विकसित झाला, त्या ठिकाणी काम करणारे लोक आले, त्या ठिकाणचा व्यापार वाढला, उद्योगधंद्याचे काही म्हणजे तेलावर प्रक्रिया करणारे रिफायनरीज उद्योग सुरू झाले, तेलाचं त्या ठिकाणी पॅकिंग सुरू झाले, सर्वांमुळे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध झाला, म्हणून लोकसंख्या त्या ठिकाणी आढळते. म्हणून आशिया देशामध्ये किंवा आफ्रिका देशामध्ये सुद्धा ही जी नावं घेतली मी तुम्हाला, या संपूर्ण रशिया असेल, कोलंबिया असेल, ब्राझील असेल, पेरू असेल, अल्जेरिया असेल, मध्य पूर्व आशियातील देश, या संपूर्ण ठिकाणी मध्यम लोकसंख्या असण्याचं हे कारण आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रदेश आहे हा मध्यम लोकसंख्येचा प्रदेश हे ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये आणखी काही प्रदेश मी सांगतो तुम्हाला. मी आता सांगितलं, विशेषतः इराण, इराक जो भाग आहे, या ठिकाणी फक्त आणि फक्त खनिज तेल आणि त्या ठिकाणी विकसित झालेल्या वाहतूक आणि दळण व्यवस्थेमुळे या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली. अनेक देशात, इव्हन भारतातून असेल, पाकिस्तानमधून असेल, चीनमधून असेल, अनेक देशातील लोक या ठिकाणी केंद्रित झाले आहेत, कामानिमित्त राहिले आहेत, स्थिर झाले आहेत. म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्येचं काही प्रमाणामध्ये केंद्रीकरण झालं आहे. तरी सुद्धा विद्यार्थी मित्र, त्या ठिकाणची परिस्थिती इतकी अनुकूल नाही, परंतु आर्थिक घटकामुळे त्या ठिकाणी लोकसंख्येचं केंद्रीकरण झालंय. तर काही ठिकाणी शेतीचा प्रदेश, म्हणजे काही ठिकाणी शेतीचा प्रदेश जो आहे तो त्या ठिकाणचा भाग जो आहे तिथलं हवामान अनुकूल असल्यामुळं काही प्रमाणामध्ये शेती संपूर्ण एकदमच आधी आधुनिक शेती नाही, किंवा जसं आपण मागच्या घटकामध्ये बघितलं की नद्यांच्या खोऱ्यामध्ये किंवा मैदानी प्रदेशामध्ये जी सुपीक शेती आहे, अशी काही ठिकाणी थोडीशी भौगोलिक परिस्थिती जरी अनुकूल नसेल तरी मात्र त्या ठिकाणी गरजेपोटी लोकांनी शेती हा व्यवसाय विकसित केलाय, त्याला तंत्रज्ञानाची जोड दिले. म्हणून काही देशामध्ये असेल या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या वाढत चालली आणि ती मध्यम स्वरूपाची आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. त्यांचा शेवटचा भाग आहे अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे विरळ किंवा रिक्त लोकसंख्या प्रदेश, लोकवस्तीचा प्रदेश. हेच खूप महत्वाचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता विरळ म्हणजे ज्या ठिकाणी साधारणपणे अत्यंत कमी लोकसंख्या आढळते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की दर चौरस किलोमीटरला म्हणजे 10 पेक्षा कमी लोक आढळतात. मी तुम्हाला मुद्दाम काही प्रदेश सांगतो आणि की या ठिकाणचं विशेषतः भौगोलिक परिस्थिती, प्राकृतिक पर्यावरण मानवी जीवनासाठी अनुकूल नाही, त्याच्यामुळे या प्रदेशमध्ये लोकसंख्येचं केंद्रीकरण झालेलं नाही. लोकसंख्या अत्यंत विरळ असते. त्या ठिकाणी फक्त बऱ्याच प्रदेशामध्ये मी तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी की काही भटक्या स्वरूपाच्या जमातीची लोक काही असतात, एकदम ती लोक राहतात, किंवा काही ठिकाणी काही म्हणजे
एखादा उद्देश पूर्ण करण्यासाठी, एखादं पर्टिक्युलर त्याला महत्व प्राप्त झाल्यामुळे त्या भागामध्ये लोकांचं केंद्रीकरण काही प्रमाणात झाले, अशी प्रदेश असतात. आता सुरुवातीला आपण बघूया अशी कोणते प्रदेश आहे, कोणत्या प्रदेशामध्ये विरळ किंवा रिक्त लोकसंख्या आढळते. त्याचा सर्वात पहिला प्रदेश आहे तो म्हणजे हिमच्छादित प्रदेश त्या ठिकाणी, किंवा उष्ण वाळवंटी प्रदेश आहे, विषुवृत्तीय प्रदेश आहे, पर्वतीय प्रदेश आहे. ही संपूर्ण 4 प्रकारची प्रदेश आहे. जगातील ज्या ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहे ना, त्याचे शिखराचे जो भाग आहे, अति उंचावरचा भाग, त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या विरळ असते. किंवा मी आता सांगतो शीतकटिबंधाचा भाग आहे त्या ठिकाणी. शीतकटिबंधामध्ये विशेषतः मी तुम्हाला सांगेल म्हणजे टुंड्रा प्रदेश असेल, त्या ठिकाणी ग्रीनलँड असेल, उत्तर अमेरिकेचा असेल, उत्तर कॅनडा असेल, उत्तर सायबेरिया असेल किंवा अंटार्क्टिका खंड असेल, या संपूर्ण भाग दोन्ही दक्षिण आणि उत्तर ध्रुवाजवळ अत्यंत बर्फ असतो. आणि अनेक जे पर्वत रॉकीज असेल, अँड्रीज असेल, हिमालय असेल, ही जी पर्वत आहेत यांच्या टोकाला अति उंचावर सुद्धा अत्यंत थंड हवामान असल्यामुळं त्या ठिकाणचा भाग नेहमीच बर्फाच्छादित असतो. आणि आपल्याला माहिती आहे अशा बर्फाच्छादित प्रदेशामध्ये मानवाला त्याच्या गरजा सहज पूर्ण करता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या नसतेच. किंबहुदा असली तरी काही ठराविक काळासाठी, काही विशेष उद्देशासाठी त्या ठिकाणी गेलेले असेल, तर पर्यटन असेल, संशोधन असेल, यासारख्या कारणामुळे अत्यंत कमी प्रमाणामध्ये लोक, ते कायमस्वरूपी राहत नाही विद्यार्थी मित्रांनो, ते फक्त त्या ठराविक काळासाठी जातात, टेम्पररी त्या ठिकाणी राहतात आणि परत येतात त्या ठिकाणी. म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे. दुसरा प्रदेश आहे वाळवंटी. हो विद्यार्थी मित्रांनो, वाळवंटी प्रदेश खूप महत्वाचा आहे. जगातील 20% भाग वाळवंट्याने व्यापलेला आहे आणि या प्रदेशामध्ये लोकसंख्या खूप कमी, म्हणजे मी तुम्हाला सांगतो की 3% कमी लोकसंख्या या प्रदेशामध्ये राहते. आता याच्यामध्ये काय आहे, मग सहारा वाळवंट असेल, अरेबियाचं वाळवंट असेल, थरचं वाळवंट असेल, गोबीचं वाळवंट असेल, किंवा मग कलरी असेल, किंवा मग उत्तर अमेरिकेतील अॅरिझोना असेल, ऑस्ट्रेलियातील ग्रेट डेझर्ट असेल, मेक्सिको व दक्षिण अमेरिकेतील आराकामाचं वाळवंट असेल, या संपूर्ण वाळवंट प्रदेशामध्ये लोकसंख्या अत्यंत कमी आढळते. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जर तुम्ही सहारा वाळवंटामध्ये गेला, तिथील लोकसंख्या जर पाहिली ना, 80 किलोमीटर फिरलो ना तर आपल्याला एखादा माणूस चुकून भेटतो. म्हणजे बघा किती विरळ लोकसंख्या आहे. म्हणून सांगा तात्पर्य असं की अशा प्रदेशामध्ये मानवाच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही. तिथं पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असते, तीव्र उन्हाळे असतात, त्या ठिकाणी तापमान जास्त असतं, धुळीचे वादळ असतात, सुपीक जमिनीचा अभाव आहे, म्हणजे संपूर्ण घटक जे आहे ते मानवी वस्तीला प्रतिकूल आहे. म्हणून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्या अत्यंत कमी आढळते, लक्षात ठेवा. मी पर्वतीय प्रदेशामध्ये आता सांगितलं, हिमालय असेल, रॉकीज असेल, अँड्रीज असेल, किंवा अनेक पर्वत आहेत त्या ठिकाणी. या संपूर्ण पर्वतीय प्रदेशामध्ये सुद्धा मानवी जीवनासाठी अनुकूल परिस्थिती नाही. अति उंच भाग आहे त्या ठिकाणी, शेती कार्याला मर्यादा आहे, तापमान कमी आहे, बराचसा भाग अरण्याने व्यापलेला आहे, काही भाग हिमाच्छादित आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. म्हणजे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही जगाचा विचार केला तर जगामध्ये अशा 3 प्रकारचे प्रदेश आहे की ज्या ठिकाणी अतिदाट लोकसंख्या आहे, त्याची कारण सांगितली, मध्यम लोकसंख्या आहे आणि सर्वात विरळ लोकसंख्या. विरळ लोकसंख्येमध्ये महत्वाचं लक्षात ठेवायचं, विषुवृत्तीय प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे. त्या ठिकाणी अत्यंत घनदाट अरण्य आहे, अति पाऊस आहे, दलदलचा प्रदेश आहे, म्हणून त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आहे. अति थंड प्रदेश आहे ज्याला आपण शीत वाळवंट म्हणतो, याही प्रदेशामध्ये तेच आहे की त्या ठिकाणचं अति थंड तापमान, त्या ठिकाणी पर्जन्याचा अभाव किंवा बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे शेती करण्याला प्रदेश नाही. वाळवंटी प्रदेशामध्ये मी तुम्हाला सांगितलं ही जी कारण आहेत, या कारणामुळे या ठिकाणी लोकसंख्या आढळत नाही. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला पण अत्यंत महत्वाचा लोकसंख्येचा संक्रमण सिद्धांत जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, त्यावर आपण पुढील 3-4 तासामध्ये चर्चा करणार आहोत. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.